अध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या अध्यक्षतेमध्ये हे निषेध आंदोलन घेत आहोत। अर्थात कारणही तसेच आहे। भाजपचे जे गुंड आहेत यांची मजल दररोज वाढत चाललेली आहे। काल त्यांच्या एका मेनूवाद्याने जो स्वतःला भक्त म्हणतो मोदींचा आणि ओम बिर्लांचा, त्यांनी राहुल गांधींना आणि 25 खासदारांना गोळ्या घालून ते पण घरात घुसून गोळ्या घालून मारण्याची धमकी दिलेली आहे। मला वाटतं हे अति नक्कीच होतं, परंतु त्यांची पार्श्वभूमी आणि इतिहासच तसा आहे। महात्मा गांधींना मारणारी हीच विचारधारा होती, हीच नथुराम गोडसेची अवलाद होती, हीच विचारधारा होती जी कालही या देशात होती। आणि आज तर त्यांची इतकी मजल वाढली आहे की रोज हे कोणाला ना कोणाला अशा धमक्या देतात। काल परवा महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन उसळलं होतं, हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या बाबतीत देखील अशाच अर्वाच्य भाषेत आणि पद्धतीने त्यांच्याबाबत बोलण्यात आलं होतं, धमक्या देण्यात आल्या होत्या। परंतु इथल्या कायदा आणि सुव्यवस्था जे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, जे गृहमंत्री देखील आहेत, त्यांना त्याचा फरक पडत नाही, त्यांना त्याच्या काही गांभीर्य त्यांना घ्यावं वाटत नाही। आणि तीच बाब जी आहे ती केंद्रात देखील गृहमंत्री असणारे अमित शहा यांच्या बाबतही आहे। अर्थात तडीपाराला आपण काही याबाबत फार काही सांगू शकत नाही, कारण स्वतः गुन्हेगार जेव्हा सत्तेत येतात आणि गृह खातं त्यांच्याकडे दिले जातं तर त्यांचे असणारे जे काही गावगुंड त्यांनी पाळलेले आहेत, पोचलेले आहेत, जे वेळोवेळी भेदाभेद समाजामध्ये निर्माण करतात, काँग्रेसचेच नेते नाहीत तर जे कोणी असेल जे समाजाच्या हिताचं बोलतं त्यांच्याविषयी जी काही विष पेरलं जातं हे त्याचंच फळ आहे। आणि सातत्याने राहुलजी गांधी हे भारताच्या लोकांची समस्या, भारताच्या लोकांचे जे काही विचार आहेत हे व्यक्त करत असतात। त्यामुळे माझी समाजाला आणि भारताच्या लोकांना सुद्धा एक सांगणं आहे की ही जी धमकी आहे ही राहुल गांधींना नाहीये, ही धमकी तुम्हाला आम्हाला आहे। कारण राहुलजी हे आपले प्रश्न मांडतात, तुमचे आमचे प्रश्न मांडतात आणि आपल्यामध्ये ते उभे आहेत त्यांच्याने आपल्यामध्ये ढाल बनून। म्हणूनच आज हे जे काही रोष आहे हा त्यांच्यावरती ओढायला जातोय। आणि निश्चितच राहुल हे गांधी आहेत, ते कोणाला घाबरत नाही, परंतु त्यांचे कार्यकर्ते म्हणून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या नेत्यांचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे आणि स्वतः राहुलजी गांधी देखील समर्थ आहे। परंतु ही विचारधारा जी आहे मनुवाद्यांची ही खेचली पाहिजे आणि ती लवकरात लवकर जर त्यावरती कारवाई न करता जर पाऊल त्याच्यावरती काही उचललं नाही तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नक्कीच याबाबत काहीतरी निर्णय घेईल। आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर हे सर्वस्वी जबाबदारी आहे ती राज्याच्या आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांची आणि त्यांची असेल, त्याच्यामुळे ही काळजी आणि दखल त्यांनी निश्चितच घ्यावी। धन्यवाद। पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेवटच्या क्षणाला आपल्याला सर्वांना निरोप दिल्यानं आज आपण इथं आंदोलन करत आहोत। आंदोलनाचे स्वरूपच तसे आपले नेते राहुलजी गांधी यांना भारतीय जनता पक्षाचे नेते ओम बिर्ला साहेब यांचा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता असा म्हणतो की राहुल गांधींच्या घरात घुसून त्यांना गोळ्या मारून, त्यांचे हात तोडून, 25 खासदार मोजून घरात घुसून हात तोडून, अरे तुझा पंतप्रधान संसदेमध्ये घाबरून पळून गेला, फक्त महिला माझ्या अंगावर येतील म्हणून त्या नेत्याचा तू कार्यकर्ता, तू आमच्यासारख्या राहुल गांधींना तू दम देतो, ज्यांच्या घराण्यामध्ये या देशासाठी 3-3, 4-4 बलिदान दिले, तुमची लायकी आहे का बोलायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे का होतं, हे त्यासाठी होतं कारण राहुल गांधी एप्स्टीन फाईल बद्दल बोलतात, राहुल गांधी अमेरिकेबरोबर झालेल्या शेतकऱ्यांच्या डील बद्दल बोलतात, राहुल गांधी आपल्या आर्मी चीफ नरवणे यांच्या काळामध्ये चायनीज टँक आपल्या बॉर्डर क्रॉस करून आत आले त्याच्याबद्दल बोलतात। आणि कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी पुढे बोलू नये म्हणून ही दमबाजी चाललेली। तुमच्या लक्षात असेल ब्रिटिश राज्यामध्ये राजघराण्यातल्या माणसाचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलं आणि काल त्या राजघराण्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय सांगितलं की एप्स्टीन फाईलमध्ये राजघराण्याच्या माणसाचं जरी नाव आलं तरीही त्याला क्षमा नाही, त्याला अटक करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि जे काही नियमाने असेल ते करा, कायद्याचं राज्य आहे। पण भारतामध्ये त्याच्या उलट आहे। आपले पुरी, आपले केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे पुरावे आले की ते एप्स्टीनच्या फाईलमध्ये समाविष्ट झाले, ते आयलंडवर गेले आणि ते म्हणतात, स्वतः म्हणतात नाही मी जहाजात 2-3 वेळा गेलो। अरे पण का गेला, सांग ना का गेला, हाच तर प्रश्न हा भारतचा देश विचारतो, नागरिक विचारतात।
की एक्झिट फाईल मध्ये तू गेलास का आणि तिथं केलं का, ह्या गोष्टी जेपर्यंत कळत नाही तोपर्यंत राहुल गांधी विचारत राहणार. कारण देशाच्या सुरक्षितेसाठी ते देशाच्या सुरक्षेला प्राधान्यक्रम देतात, स्वतःच्या सुरक्षेला नाही. ह्या सगळ्या गोष्टी धरून आज एखादा कार्यकर्ता येतो आणि तुम्हाला चिरे मारण्याची धमकी देतो आणि केंद्रीय गृह मंत्रालय एकालाही अटक करत नाही, एकावरही गुन्हा दाखल करत नाही. आपल्या लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये एखादी काहीतरी भाषणामध्ये उत्तेजन बोललं, पण असं काही नाही. आज 1.5 वर्ष झालं त्याला जेलमध्ये ठेवलंय, 1.5 वर्ष. त्याला अजून जामीन देत नाही आणि हे लोक विरोधी पक्ष नेत्याला गोळ्या घालेल. दुसरा एक नालायक माणूस निशिकांत दुबे संसदेमध्ये उभं राहून कसं बोलावं, या त्या नालायकाला त्याच्या आई बापांनी शिकवलं का माहित नाही. ज्याने आयुष्यभर महाराष्ट्राला आणि मराठीचा द्वेष केला तो निशिकांत दुबे. अशा अरे तू एका बापाचा आहेस का? तुला एक भाषा तरी येते का? त्या लोकसभेमध्ये उभा राहून तू आरे तुऱ्यामध्ये बोलतोस. तू लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला आरे तुऱ्यामध्ये बोलतो, या भाषेमध्ये बोलतो, तर तुला आम्ही काय उत्तर द्यायचं? आम्ही तुला फक्त एकच अपेक्षा आहे तुझी, तू महाराष्ट्रामध्ये यावं. आम्हाला तुझ्याबरोबर गोड बोलायचंय. आमच्या सर्वांची इच्छा आहे निशिकांत दुबे तू महाराष्ट्रात ये आणि आम्हाला तुला एकदा तुझ्याबरोबर गोड बोलायचं. ज्या दिवशी तू महाराष्ट्रात येतील त्या दिवशी काँग्रेसचा कार्यकर्ता तुझं यथोचित सत्कार आणि स्वागत केल्याशिवाय थांबणार नाही. आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे मंत्री असतील, कार्यकर्ते असतील, हिंसेची भाषा करतात, गोळ्या मारून, हातपाय तोडून, हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये कुठे बसतं? हे आपल्या संविधानामध्ये कुठं मान्यता आहे? पण नाही, यांना डेमोक्रेसीमध्ये विश्वास नाही, यांना संविधानामध्ये विश्वास नाही. ज्या ज्या वेळेला जे जे करायचं ते प्रत्येक वेळेला संविधानाच्या विरोधात करायचं. म्हणून आज सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं धिक्कार करत असताना परत एक घोषणा आपल्या राहुल गांधींसाठी आणि तो त्या भारतीय जनता पक्षाने जिंदाबाद 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 जिंदाबाद. अरे भाजपचं करायचं काय? अरे भाजपचं करायचं काय? अरे हिंसेची भाषा करणारा भाजपचं करायचं काय? मी आपले नेते रमेशदादा पाटील यांना विनंती करणार आहे की त्यांनी बोलावं. च्या वतीने या ठिकाणी आमचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुल गांधी यांच्याबद्दल ज्या नालायकांनी जे वाईट शब्द वापरले आणि घरामध्ये घुसून गोळ्या मारून अशा तऱ्हेचे गुंडगिरीचे वर्तन करणारे जे ओम बिर्लाचे जवळचे ओमर नावाचा जो भाजपचा गुंडप्रवृत्त कार्यकर्ता आहे त्यांची ही भाषा आहे. आताच या ठिकाणी अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की भाजपचे मंत्री असतील, खासदार असतील, कार्यकर्ते असतील, यांना लोकशाहीच्या माध्यमातून काम करायची पद्धत माहीत नाहीये. सत्तेची आणि पैशाची ह्या भाजपला जी मस्ती आलेली, त्याच्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून काम न करताना गुंडशाही, झुंडशाही अशा तऱ्हेच्या मार्गातलं काम करून देशामध्ये एक दबाव निर्माण करायचा. जो मूळ प्रश्न, त्या मूळ प्रश्नाला बदल कशी मिळेल, लोकांचं लक्ष दुर्लक्षित कसं होईल, अशा तऱ्हेचा हा भाजपचा कारभार आहे. या मोदी सरकारने अमेरिकेबरोबर जो शेतीचा करार केलेला आहे, जो आपल्या शेतकऱ्याच्या जीवावरचा आहे. आताच या ठिकाणी आपण पाहतो की शेतकरी आत्महत्या करतो आणि हा जर करार झाला तर शेतकरी दिवसात उभे लागून शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान होणार आहे. या कराराला विरोध करत असताना, तसेच एक्स्ट्रीम फाईटच्या बद्दल राहुल गांधी बोलत असताना हे दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे, ज्या देशाचा पंतप्रधान, ज्या देशाचे मंत्री अशा तऱ्हेच्या वाईट कृत्यामध्ये गुंतलेले असताना त्याच्याबद्दल मोदी आणि हे सरकार काय बोलत नाही. उलट दुसरा निमित्त काढून या ठिकाणी लोकांचा दुर्लक्ष करायचा प्रकार हा भाजपचा आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी हे निषेध आंदोलन आम्ही करतो. अरविंदजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या दुबेनी जी भाषा वापरली, ज्या रवी ओमारने जी भाषा वापरली, त्यांना कळत नाही की या देशामध्ये आदरणीय वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब संविधान आहे, लोकशाही आहे.
या लोकशाहीला न सोडणारा वक्तव्य तुम्ही करताय. काँग्रेस पक्ष हा काय एक शांततेने काम करणारा म्हणून काय तुम्ही बघू नका. या काँग्रेस पक्षाने जर मनावर घेतलं, काँग्रेसचा कार्यकर्ता जर रस्त्यावरती आला, दुबेजी आणि ओमरजी तुम्हाला ह्या ठिकाणी फिरणं मुश्किल होऊन बसणार आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या नेत्यावरती तुम्ही भाषा वापरता. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही येऊन दाखवा. महाराष्ट्र छत्रपती शिवरायाच्या विचाराचा आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा आहे. कार्यकर्ते काँग्रेसच्या कधी गप बसणार नाही. आणि म्हणून जी भाषा वापरली त्याच्याबद्दल सरकारने त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी. आणि अशा तऱ्हेच्या या ठिकाणी ज्या गुन्ह्यांनी आमच्या राहुल गांधीबद्दल जे शब्द वापरतात, घरामध्ये घुसून गोळी मारू, ही काय लोकशाही का बंदरशाही आहे. त्याकरता त्यांना लगेच अटक करून त्याच्यावरती कडक शासन केलं पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या वतीने जर याच्यावरती कारवाई नाही झाली तर संपूर्ण राज्यामध्ये तीव्र आंदोलन करून मोठ्या संख्येने आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावरती येऊन याची सर्व जबाबदारी शासनावर आहे. आणि म्हणजे नालायकांनी आमच्या राहुल गांधीबद्दल जे शब्द वापरले तेव्हा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी घालून दिली आहे तर संस्कृतीची तालीम आम्ही पुढे नेऊ आणि तुमच्या कार्यावर पहिलं आंदोलन उभं करू. एवढं सांगून आपलं थांबतो. परत शेवटचे 2 गोष्टी द्यायच्यात आणि हा आजचा आंदोलनाचा कार्यक्रम संपतो. जिंदाबाद 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 जिंदाबाद. राहुल गांधी अब संघर्ष करो, राहुल गांधी अब संघर्ष करो. सर्वांचे आभार, धन्यवाद.